एम सॉरी. कोणालाही झालं तरी आपण असं कशाला बोलायचं? मी कोणालाच काहीच बोलले नाहीये माई. मग सॉरी कशाला म्हणालीस? सगळ्यांना जो मनस्ताप झाला त्यासाठी. उर्मी, मोठी जाऊ ह्या नात्यानं सांगते, म्हणजे मला ह्या घरची गुणी सूनच म्हणतात, पण म्हणून माझ्यासारखं वागायला जाऊ नकोस हो. पण मोठ्यांना मान आणि लहानांवर प्रेम असे ह्या घरचे संस्कार आहेत. आणि पाहुणे म्हणजे तर साक्षात देव. आणि बाकीचं सगळं तुला माई शिकवतीलच. अगं मी पण त्यांच्या हाताखालीच तयार झाले आहे, हो की नाही वंस? मला खात्री आहे माई माई मला पण सगळं शिकवते. बरं, मी काही दिवस माझ्या घरी जाऊन आले तर चालेल का हो? अगं जाच तू. नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर गेलीच नाहीये ना ती. 5 परतावणं तरी कुठे झालंय हो? म्हणजे अगो बाई, हिला 5 परतावणं माहिती नाहीये का? अगो माहेरचं कोणीतरी घ्यायला येतं. नाही, सध्या तरी मी एकटीच जाते. म्हणजे चालेल ना? हो, जा. नमस्कार करते. अगं मी मोठी जाऊ आहे म्हटलं, सासू नंतर जावेचाच मान असतो. नमस्कार करते. सुखी राहा. माई, येते मी. जाते म्हणून येते म्हणायची रीत आहे. पण मी तर परत येणार नाहीये ना. रीत म्हणून तरी खोटं बोलण्याची रीत नाहीये ना आपल्याकडे. माई, मी येणार आहे परत, खरंच. वा 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 वा, मोठ्या माणसांची अशी मनापासून सेवा करावी नंदे. मग देव सुद्धा तुमच्यासारख्या पोरी टोरींच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. देवाने माझी कधीच कुठली इच्छा पूर्ण केली नाहीये. तू मनापासून सेवा केलीच नसणार. मी मनापासूनच करते मोठी आत्या. कधी? आता कर ना. रात्री तुला सांगितलं पाय छेपून दे तर नुसती अशी पेंगत असतेस. पायाला तेल चलून दे सांगितलं तर उठतेस आणि पळून जातेस. असं केल्यावर देव कसं देणार? अगं देव सगळं बघत असतो. नंदे नंदे नंदे, अगं पेढे वाट पेढे. पेढे का? आनंदाची बातमी आहे. ती पिढा टळली का? अगं टळली म्हणजे काय अक्का? तुझ्या भीतीने माहेरी पळाली ती. मग तिला काय सोपं वाटलं काय आखीच्या नादी लागणं म्हणजे? पण हे गेले का? नाही ग, पुनर्वसू आहे इथेच. अगं बाई, म्हणजे खरंच चांगली बातमी आहे ही. मी तुला सांगितलं होतं की नाही, माझी जर मनापासून सेवा केलीस ना तर देव सुद्धा सगळं तुझ्या मनासारखं करेल. आता तरी पटलं का? हो मोठी आत्या, पटलं. मी आता रोज मनापासून सेवा करीन तुझी. जा देवापुढे साखर ठेव आणि त्याला सांग काय तिचं तोंड काळं करायचंय ते तिकडे माहेरीच कर. ती ब्यात पुन्हा इथे घरात यायला नको. अगं जा ना, मेले थोबाड काय बघत बसली? चल. चला का मी काय म्हणते, ती गेली म्हणून माई हिला सून म्हणणार आहेत का? आणि तो पुनर्वसू, तो हिला बायको म्हणून स्वीकारणार आहे का? हे बघ बाई, देवाच्या मनात जसं होईल तसं होईल. पण ती 7.5 तरी टळली ना. नंदीला सुखानं या घरात राहता येईल ना.
पण अक्का, नंदीचं लग्न झालं की आपण कुठे राहायचं ग? काय ग, होत आलंय ना? उर्मिला फारच आवडते नाही ही मिरची. वाह, जाम आवडतात मला गुलाब. अरे आता नाही. तू मारते काय? केवढं मारलं? काय अजून झालं नाही तुमचं? चालूच आहे. हे काय झालंय की? आणि काय गुलाबजाम झालेले पाहिलेच नाही इथे येऊन? अगं तुझं झालं, पण हिचं बघ, हे बघ अजून चालूच आहे हिचं. अरे असं काय करतोस? उर्मिला मेथीच्या पराठ्याबरोबर ही दह्यात चुरलेली मिरची आवडते. अगं आवडते म्हणून किती वेळ खातेस तू त्याच्यात? अरे बरं ते जाऊ दे, मला एक सांग. काय? हे घे, हे टेस्ट कर आणि मला सांग कशी झाली ती. अरे बापरे, तुझ्याच खायचं म्हणजे जीवानीशी जायची भीती. आहा, हे काय बघ, मी उर्मी येणार म्हटल्यानंतर एका माणसाच्या हाताला काय चव आली आहे. आई बघा ना. काय बघा ना, हा माझ्याकरता बनवतेस तेव्हा केवढं पानचट आणि सपक बनवते माहिती आई. ए विद्या, असं काही नाहीये. असंच आहे. हे बघ, तू कबूल कर किंवा करू नकोस, पण हे जे काय सगळं चाललंय ना, हे फक्त उर्मी करताय. हो का? आणि तुझं काय रे? मी किती दिवस सांगत होते पंखे साफ कर, पंखे साफ कर, पण एका कानाने ऐकायचास आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचास. आणि आज लेक येणार आहे तर अख्ख्या घरातले पंखे साफ केलेत. पुसले म्हणजे काय? ते पुसायचेच होते, फक्त त्याला आज मुहूर्तला नाही, सॉरी, सुरुवात आज झाली. हो का? बघा स्वतःवर आलं की कसं करतो बघा. मी जेव्हा जेव्हा पंखे पुसतो ना, स्वच्छच पुसतो. लेक येणार म्हणून जास्त स्वच्छ असं काही नाही. हा आई, ह्याला जायला सांगा ना बाहेर. ए बाहेर जा रे. आई, अगं तू सासू आहेस तिची, ठाणकावून सांग तिला, माझा मुलगा मला सोडून कुठेही जाणार नाही. जायचं असेल तर तू जा. तू जा. आई हवं तर गुलाबजाम खाऊन जा बाबा. बरोबर हे राहिलास ना तर आमची कामं सुद्धा पटापटा होणार नाही. तू लाच देतेस मला आई. नाही तर काय, एक तर तू बोलत तरी बसतोस, नाही तर वाद तरी घालत बसतोस, आणि मग आमचे हात खोळंबतात तिथे. हो हो बरोबर आहे. आणि तू बोलत बसलास की मग तिकडे उर्मी येऊन दारात उभी राहील आणि आमचं अजून काहीच झालेलं नाहीये. बरं बोलू नको, गुलाबजाम दे. घे आणि जा. फोन लावतो मी उर्मीला. ती दोघंही येणार आहेत ना? म्हणजे काय, आयडियली दोघांनी यायला पाहिजे. हो मलाही असंच वाटतंय. म्हणजे बायको पहिल्यांदी माहेरी येणार आहे तर त्यांनी यायलाच पाहिजे. बघू ना, आता कळेल ना काय ते. मला नाही वाटत पुनर्वसू एकटीला पाठवेल. नाही नाही, आणि त्यानं तिला पाठवू पण नाही एकटीला. त्याला काही वाटत असेल ना बायकोबद्दल तर तो स्वतः येईल तिला घेऊन. आणि नाही आला ना तर मी ते कॉन्ट्रॅक्ट त्याच्या तोंडावर फेकून त्याला जाब विचारेन की तू असं कसं वागू शकतोस माझ्या मुलीशी म्हणून. आधीच हे साखरपुड्याचं ऐकल्यापासून डोकं फिरलंय माझं. हो बाई, आमच्याही जीवात जीव नाही. ही काय भानगड आहे देव जाणे. नाही हो आई, तसं काही नसेल. म्हणजे ती आल्यावरच काय ते कळेल. नाही नाही, मला खात्रीशीर लोकांकडनं मिळालेली माहिती आहे आणि ती चुकीची ठरणं अशक्य आहे. पण मला असं वाटतं की आपण उर्मीकडून कळल्याशिवाय कुठलेही तर्क वितर्क नको करूया. ती म्हणते नंदिनी शपथ घेऊ शकते तर मीही माझ्या बाबांची खोटी शपथ घेऊ शकते. त्यात काय एवढं? यांच्या मनातनं उतरली ना उर्मी, ठीक आहे. आणि यांनी एखादी गोष्ट मनात घेतली की ती त्यांच्या डोक्यातून जाणं महाकठीण. मला कल्पना आहे त्याची. आता माझ्या लक्षात येतंय की तिला हे सगळं यांच्यापर्यंत न्यायचंच होतं, म्हणून तर रचलं ना तिने हे सगळं. शक्य आहे,